जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवून शहाजीराजे दर्याखाना जिंकण्यास निघाले. पण शहाजीराजे दर्याखाना जिंकण्यासाठी निघाले कशासाठी? हा दर्याखान कोण? दर्याखान हा एक मुघल सरदार होता. या दर्याखानानं मुघलांविरुद्ध बंड उभं केलं आणि ही बंड शमवण्यासाठी शहाजीराजे दर्याखानाच्या मागे त्याचा पराभव करण्यासाठी निघाले होते. म्हणजे या काळात शहाजीराजे मुघलांचे सरदार होते. पण शहाजीराजे तर आदिलशाहीकडे होते, निजामशाहीकडे होते. पण शहाजीराजे मुघलांकडे आले कसे? निजामशाह दारूच्या आहारी गेलेला, मलिक अंबर याचा मृत्यू झालेला. मलिक अंबरचा मुलगा फत्तेह खान याला निजामशाहीची वजिरी प्राप्त झालेली. निजामशाही खालावत चालली होती. या परिस्थितीत एकदा लखुजी जाधव निजामशहाला भेटायला गेले. त्यांनी निजामशहाला मुजरा केला. निजामशहाने त्यांचा अपमान केला. निजामशाहकडून असा अपमान झाल्यामुळे पाणेदार लखुजी जाधव यांना खूप राग आला आणि ते संतापाने परत फिरू लागले. निजामशहाच्या दुष्ट सेनापतीने कट अगोदरच शिजवला होता. त्यानुसार लखुजी जाधवांना द्वारापाशीच घेण्यात आले. लखुजी जाधव, त्यांची मुलं, त्यांचे अमात्य, त्यांचे बंधू यावर चहूबाजूंनी अचानक हमला झाला. लढता लढता लखुजी जाधव निजामशाही दरबारात धरातीर्थी पडले. दुर्बुद्धी निजामशहाने लखुजी जाधव यांचा खून केला. आपले सासरे लखुजी जाधव यांची झालेली दशा, त्यांचा निजामशहाने केलेला घात याची खबर शहाजीराजांना मिळाली आणि शहाजीराजांनी निजामशहाचे सहाय्य करण्यास सोडून दिले. आणि याच काळात शहाजीराजे मुघलांकडे आले आणि त्यांनी मुघलांची सरदारकी पत्करल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. दर्याखानाचा पराभव करण्यासाठी निघालेले शहाजीराजे हेही याच काळात. निजामशहाचा वजीर फत्तेह खान यास मुर्तुजा निजामशहाने आपला वजीर केले खरे, पण ज्याने वजीर बनविले त्यात मुर्तुजा निजामशहा यास वेडा ठरवून वजीर फत्तेह खानाने त्याचा निर्घृण खून केला. ज्या निजामशहाने लखुजी जाधवांचा निर्घृण खून केला त्याच्याच कर्माची फळं त्याला भेटली आणि त्याचा स्वतःचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. फत्तेह खानाने नंतर मुर्तुजा निजामशहाचा मुलगा शाह हुसेन यास गादीवर बसवले व त्याच्या वतीने स्वतः निजामशाहीचा कारभार पाहू लागला. याच काळात मुघलांचे सैन्य निजामशाहीवर चालून आले. त्या सैन्याने दौलताबादला वेढा दिला. तसेच आदिलशहाने सुद्धा आपले सैन्य जमवून दौलताबादला पाठवले. दौलताबाद घेण्याच्या इच्छेने शहाजहान आणि आदिलशहा या दोन्ही सैन्यामध्ये लढाई होत होती. स्वतः निजामशाह देवगिरीच्या माथ्यावरून या लढाईवर नजर ठेवून होता. प्रबळ मुघल सैन्यासमोर आदिलशहा आणि निजामशाही या दोघांचाही टिकाव लागला नाही आणि मोगलाई समोर निजामशाही पडली. निजामशाहीचा नाश झाला. दौलताबाद म्हणजे देवगिरीच्या दुर्गावरती मुघल निशाण पडकू लागले. देवगिरी प्राप्त झाल्याने दिल्लीच्या बादशाह शहाजहान यास खूप आनंद झाला. त्यात आदिलशाही सैन्याचाही मुघलांकडून पराभव झाल्यामुळे आदिलशहा अत्यंत खजील झाला. मुघलांनी देवगिरी काबीज केली ही बातमी कळताच इकडे शहाजीराजांनी निजामशाहीच्या वर्चस्वाखाली असलेले सर्व गड घेण्यासाठी सुरुवात केली. आपल्याला माहित आहे की शहाजीराजे मुघल सरदार होते, पण मुघलांनी देवगिरी प्राप्त केल्यानंतर दक्षिण जर वाचवायचे असेल तर आपल्याला मुघलांची सरदारकी सोडून आपल्याला स्वतंत्र असा लढा उभा करणं गरजेचं आहे हे शहाजीराजांनी ओळखले. नामधारी निजामशाह मुर्तुजा द्वितीय यास पेमगिरी म्हणजे शहागड येथे तख्तावर बसून शहाजीराजे हुकूमत पनाह झाले. मुघलांच्या विरोधात दक्षिणेने एक राहिली पाहिजे या धोरणाखाली आदिलशहाने आपल्याला मदत करावी म्हणून शहाजीराजांनी आदिलशहाशी यशस्वी वाटाघाटी केल्या. त्याप्रमाणेच गोदावरी, प्रवरा, नीरा, भीमा यांच्या काठचा सर्व प्रदेश क्रमाक्रमाने आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. घाटगे, काटे, गायकवाड, कंक, डोंगरे, चव्हाण, मोहिते, महाडिक, खराटे, पांढरे, वाघ, घोरपडे इत्यादी मराठा सरदार शहाजीराजास येऊन मिळाले व त्यांनी शहाजीराजांच्या नेतृत्वाखाली आपला स्वतंत्र लढा सुरू केला. शहाजीराजे आपल्या बाजूला वळावेत म्हणून मुघलांनी परत प्रयत्न चालू केले. देवगिरीचा किल्लेदार इरादत खान
याने शहाजीराजांना प्रचंड मोठ्या मनसबीची व जहागिरीची आमिषे दाखविली. पण शहाजीराजे आपल्या स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेपासून ढळले नाहीत. पुढे शहाजीराजांना जिंकण्याच्या हेतूने शहाजहानने प्रत्यक्ष आदिलशहाशीच तह केला आणि त्यांनी शहाजीराजांविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली. शहाजहान आणि आदिलशाह यांच्या संयुक्त आघाडीसोबत शहाजीराजांनी 3 वर्ष सतत लढा दिला. पण पुढे शहाजीराजांनी या संयुक्त आघाडीसोबत तह करून आपली जहागिरी सोडून निजामशाहीचा काही मुलूक शहाजहान आणि काही मुलूक आदिलशाह यास दिला. निजामशाही मुलूक भेटल्यामुळे मुघल परत फिरले. आदिलशहास आपल्या दुर्बलतेची पूर्ण कल्पना असल्या कारणाने त्याने शहाजीराजांना आपल्याकडे वळवून घेतले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहाजीराजांनीही आदिलशहाची सरदारकी पत्करली व त्यानंतर आदिलशहाने रणदुल्ला खान याला शहाजीराजांचा सोबत देऊन कर्नाटक प्रांत जिंकण्यासाठी पाठविले. पण तत्पूर्वी पूर्वापार पासून चालत आलेली श्रीगोंदा, सुपे आणि पुणे या परगण्यांची जहागीर शहाजीराजांकडेच राहील हे आदिलशहाने मान्य केले. शहाजीराजे आदिलशाहीत सरलष्कर या पदी विराजमान झाले. शहाजीराजांच्या या कर्नाटक मोहिमेचे पुढे काय झाले, शहाजीराजांची पुढील भूमिका कशी ठरली, पाहूया पुढच्या भागात. आज येथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.